तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपला का स्पेशल ब्लॉग येतो म्हणजे झणकर बँड सय्यद पिंपरी म्हणजे आपले रोहन भाऊची गाडी. तर त्या गाडीचं आज ओपनिंग वगैरे तर नाही आहे. तर त्या गाडीचं काम चालू आहे विश्वकर्मा वर्कशॉप म्हणजे आप्पाच्या वर्कशॉपला. तर तिथं आज गाडीचं काम चालू आहे. तर आपण चाललो आहे आता येवल्यामध्ये जवळक्यात. तर चला तर टाईम वेस्ट न करता आपण तिकडे जाऊन गाडीचं काम बघू, गाडी कशी आहे, काय आहे. तर भेटू आपण आता जवळक्यामध्ये जाऊन. ला थांबलेलं आहे रेल्वे स्टेशनचं. अजून रेल्वे आज ट्रेन आहे आता नवीनच. तर तसं तुम्हाला बोललो होतो का आपण चाललो आहे आज दौळके येते म्हणजे आपल्या आप्पाच्या वर्कशॉपला. आणि माझा डोळा वगैरे बघू शकता. काल मधमाशी चावली ब्लॉग शूटला जात होतो शिवसम्राट बँड बिदोटी. तर जाता जाताच रस्त्यामध्येच मला मधमाशी चावली, काही जाणं झालं नाही. आज पण डोळा दुखतोय पण तर उद्या मी ब्लॉग शूटसाठी आलो आहे येवल्याला. तर होत राहतं थोडंफार काही ना काही तकलीफ केल्याशिवाय आपल्याला यश भेटत नाही असं म्हणतात. तर चला ते आता आपल्या गोष्टी होत राहतील. तर तुम्हाला गाडी दाखवतो मी. तर आपली गाडी तर बघू शकता रोहन भाऊची गाडी, आपल्या नाशिकमधली सय्यद पिंपरीची गाडी आणि आपले रोहन दादा तिकडे बघू शकता. तर आपण आता गाडीचं लवकरच काम आणि नवीन लुकमध्ये तुम्हाला बँड बघण्यासाठी भेटेल. तर बघू शकता झणकार बँड सय्यद पिंपरी. तर नाशिकमध्ये लवकरच नवीन काहीतरी धमाका आणि अपडेट घेऊन काम वगैरे रोहन दादा. तर रोहन दादांना आपण विचारू का गाडीचं अपडेटमध्ये काय काय आहे आणि तुम्हाला मेन सांगून देतो का या गाडीला पार्टनर वगैरे काही नाही आहे. आणि रोहन दादा एकटे मालक आहेत. रोहन दादा या गाडीला बेस किती राहणार आहेत? तसं तर आपलं 24 बेसचं नियोजन चालू आहे. गाडीला 24 बेस असतील, ऑन रोडेड लाईनर पूर्ण भेटत. जवळपास 30 स्टॉप आहे गाडीला पूर्ण. अच्छा. आणि शार्पी वगैरे किती राहतील? शार्पी साधारणतः 18 ते 20 शार्पी असतील गाडी. 18 ते. आणि ओपनिंगचा प्लॅनिंग कधी? ओपनिंगचं याच मंथ एंडिंगला प्लॅनिंग चालू आहे आपलं. अच्छा. एंडिंग. आणि गाडी पहिले आपल्या किती गाड्या आहेत सध्या तर आपल्या आता 2 गाड्या रेडी आहेत. हां मंगेशदादाच्या आजच्याच येते आपण. हां. आणि ही पण आपली थर्ड व्हेकल आता म्हणजे नाशिकमध्ये काहीतरी मोठा धमाका तुम्ही घेऊन येणार आहे. 100% करणार. तर आता आपण मंगेश भाऊला विचारू. मंगेश भाऊ इकडे या. तर आता मंगेश भाऊला विचारू गाडीची डिझाईन वगैरे आणि काहीतरी नवीन युनिक करणार आहे या गाडीमध्ये. तर मुंबईची गाडी तर सगळ्यात वेगळी केली होती पण मी काय दाखवायला नव्हतो, पण आपण रोहन दादाची गाडी दाखवणार आहे. तर मंगेश भाऊ या गाडीमध्ये काय काय अपडेट आहे? ह्या गाडीमध्ये आपला पाळणा हा एकदम युनिक असणार सगळ्या गाड्यांपेक्षा. हां. शार्पिंग सिस्टम पण सगळ्यात वेगळा आहे आणि बेस पण खूप आहे या गाडीत. आणि आता ह्या सीझनमध्ये गाड्यांची किती कामं केली तुम्ही? या सीझनमध्ये कमीत कमी 10 ते 12 गाड्या झाल्या. तर मी इकडे येतच राहतो आणि मलाही वाटलं का खूप सुंदर असं काम राहतं. आणि मंगेश भाऊचं काम म्हणजे एकदम वेगळं आहे आप्पाचं आणि मंगेश भाऊचं. तर ही गाडी कधीपर्यंत तुम्ही तयार करणार? ही गाडी मंथ एंडिंगला आपली होऊन झाली. तर तसं तुम्हाला मंगेश भाऊने आणि रोहन भाऊने तुम्हाला गाडीची माहिती दिलीच आहे. तर नाशिकमध्ये काहीतरी नवीन धमाका आपले रोहन दादा घेऊन येणार. रोहन कदम एकदम म्हणजे काहीतरी नवीनच नाशिकमध्ये घेऊन येणार. खतरनाक काम. गाडीचं काम एकदम खतरनाक. तर तुम्हाला ही गाडी 24 बेसमध्ये बघायला भेटेल आणि तिला 16 शार्पी राहतील. काही वेळेस वाढू पण शकता, पण काहीतरी नवीनच तुम्हाला अपडेट बघायला भेटतोय गाडीचं. खूप काम वगैरे चालू आहे गाडीचं एकदम फास्ट आणि जोरात. गाडी वगैरे आवडली असेल आणि गाडी वगैरे एकदम जबरदस्त बनल. तर गाडीचं जेव्हा पूर्ण काम होईल म्हणजे 50% काम होईल तेव्हा आपण अजून एक ब्लॉग शूट करणार आहे. आणि जेव्हा पूर्ण गाडीचं काम कंप्लीट होईल तेव्हा तो डायरेक्ट ब्लॉग तुम्हाला दिसेल, ओपनिंगचाच ब्लॉग दिसेल डायरेक्ट.